चांगलं पाणी वळलं नागोर नाही टाकायचं का पाणी हे
तरुणकुलसीमाला कन्धं कञ्चनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पंढरीनाथ महाराज की
लिहिलेला अभंग आहे. कालच्या अभंगामध्ये सुद्धा चोखोबा महाराजांनी पंढरीनाथाचंच वर्णन केलं होतं. आजच्या अभंगामध्ये इतकी वर्ष मध्ये गेले चोखोबांच्या मध्ये आणि तुकोबांच्या मध्ये जवळजवळ 300-350 वर्षाचं अंतर आहे. चोखोबा महाराज ज्ञानोबाईच्या काळातले, माऊलीच्या काळात, आणि तुकोबा हे छत्रपती शिवाजी महाराजांना समकालीन आहे. म्हणजे मध्ये जवळजवळ 300-350 वर्षाचं अंतर आहे. पण दोघांच्याही बोलण्यामध्ये फरक. कालच्या अभंगात ते काय म्हणत होते? सुखाचे हे सुख आणि काय होतं पुढे? भागे तटी, चंद्रभागे तटी सुखाचं हे सुख उभं आहे. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख. म्हणजे दोघांच्याही बोलण्यामध्ये फरक. आता तुकोबाराय पांडुरंगाला सुंदर म्हणतात. चोखोबांच्या आणि तुकोबांच्या दोघांच्याही अभंगामध्ये 3-4 शब्द साधारण सारखेच आले. एक म्हणजे सुख, दुसरं म्हणजे कटेवर कर, तिसरं म्हणजे पीठ, आणि दोघांचंही सुखाचं निदान किंवा सुखाचं स्थान पंढरी. दुसरं कशात त्याला सुख वाटत नाही. तर हे त्याला सुंदर म्हणताय. पांडुरंगाला तुकोबाराय सुंदर म्हणतात. सुंदर, सुंदर या शब्दाचा अर्थ काय हो? सौंदर्याचं ते लक्षण आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी घेऊन. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघता बघता त्याचं तटस्थ लक्षण सांगितलं. कोणतं लक्षण सांगितलंय? तटस्थ लक्षण सांगितलंय. आणि 4थ्या ओळीमध्ये तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, ही जी ओळ आहे या ओळीमध्ये पांडुरंगाचं स्वरूप लक्षण. पहिल्या 3 ओळींमध्ये तटस्थ लक्षण, 4थ्या ओळीमध्ये स्वरूप लक्षण. किंवा पहिल्या 3 ओळींमध्ये पांडुरंगाच्या रूपाचं लक्षण, 4थ्या ओळीमध्ये पांडुरंगाच्या स्वरूपाचं लक्षण. आणखी सोपं, पहिल्या 3 ओळींमध्ये पांडुरंगाच्या स्वभावाचं लक्षण सांगितलंय आणि 4थ्या ओळीमध्ये पांडुरंगाच्या स्वभावाचं लक्षण सांगितलंय किंवा स्वस्य भावाचं लक्षण. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. आता ह्या अवतारामध्ये पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभे आहेत. पण रामावतारामध्ये काही हात कटेवर नाही. जर हात कटेवर असते तर मग रावणाला कसं ठोकलं असतं. नृसिंह अवतारामध्ये भगवंताचे हात कटेवर नाही. जर असते तर हिरण्यकश्यपाला कसं फाडलं असतं मग उंबरठ्यावर घेऊन. कृष्ण अवतारामध्ये हात कटेवर नाही. फक्त पांडुरंगाच्या अवतारामध्येच हात कटेवर आहेत. पण या अवतारामध्ये सुद्धा कायम हात कटेवर आहेत का? जर कायम हात कटेवर आहेत तर चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण कसं केलं? दामाजीला रक्कम पोचवायला कसे गेले? हात कटेवर ठेवून गेले. कित्येक उदाहरणं देता येतील. बदली जाऊ दे. निदान जेवताना तरी हात काढतच असेल की कमरेवरचे. कमरेवर हात ठेवून कसं जेवणार? त्यामुळे ते कमरेवर हात ठेवणं हे त्याचं तटस्थ लक्षण आहे, स्वरूप लक्षण नाही. विटेवर उभे आहेत. आता विटेवर उभे आहेत यात भगवंताचा एक स्वभाव सांगितलेला आहे. स्वभाव, स्वस्य भाव, स्वस्य भाव शेवटच्या स्वभाव. आता विटेवर उभे राहण्यात कसला आहे स्वभाव? अहो विटेवर उभं राहणं यातनं भगवंतानी असं सुचवलंय
की माझ्या भक्तांनी मला जेवढी जागा दिली तेवढ्याच जागेत मी समाधानी आहे. बरे एकाच विटेवर उभे मुंबईला प्रवास करणारा लोकल मधनं माणूस जसं त्याला किती जागा असते हो, एकच पाय जमजम ठेवायला जागा असते आणि एका खुंटीला पकडलेलं असतं बस. त्याच्या व्यतिरिक्त जास्त जागा लोकल मध्ये मिळत. प्रसिद्ध प्रमाणे ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली. पुंडलिक रायाच्या पाठीमागे येऊन उभे राहिले. त्यांनी मागे बघितलं पण नाही कोण आलाय ते. थांब जरा म्हणला, आई वडिलांची सेवा करतो, ही वीट घे तुम्हाला. आणि ती वीट भिरकवली. आता विटेचं माप काय असतं साधारण? आमच्याकडे कोकणात तरी 9x4 ची वीट असते. बघ नाही तो घेताना पडलं ते पण तिकडचं कोकणात. म्हणजे एका सुदृढ परिपक्व माणसाचं एक पाऊल राहील एवढी चमचम जागा असते विटेबरोबर. ती वीट काय सोन्याची आहे का चांदीची आहे? साधी मातीची भाजलेली वीट. ती सुद्धा काय भर भक्कम बघून दिले किंवा असं काही नाही. ऐसा कैसा आहे ती धीट मागे भिरकावलेली वीट. मागे बघितलं म्हणजे कोणाला उभा राहा आणि त्याच्यावर पाय ठेवून पांडुरंग उभे. किती हो? 28 युगे 28 विटेवरील अजून कोण घडलेला नाही. आणि हात कटेवर आहे. हाही भगवंताचा स्वभावच आहे. हेही भगवंताचं तटस्थ लक्षणच आहे. जणू काही मार्गदर्शक तत्व आहे. त्यातून भगवंताला असं सुचवायचं आहे, घाबरू नका, भवसागराचं पाणी माझ्या कमरेच्या वरती येऊ शकत नाही. ज्यांचं विष्णू सहस्रनाम पाठ आहे त्याच्यात एक श्लोक येतो. विष्णू सहस्रनामामध्ये नाही, आपल्या पांडुरंग अष्टकामध्ये. प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात्. म्हणजे काय? हे पाणी वरती येणार नाही, इथपर्यंत येईल, घाबरू नका. आणि शेवटच्या चरणामध्ये मात्र तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुकोबाराय म्हणतात सुख म्हणजे काय? सुख हा शब्द आकर्षित करणारा आहे म्हणून सुख म्हणतो. सुख याचा अर्थ स्वरूप. सुख म्हणजे स्वरूप. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनः. चराचरामध्ये सगळे असलेले जीव म्हणजे माझा अंश आहे. आपण सगळे भगवंताची रूप आहोत. काय आहोत? रूप. प्रत्येक जण रूपाने वेगळा, स्वभावाने वेगळा, रंगाने वेगळा असू दे, आकाराने वेगळा असू दे, पण आहेत सगळी भगवंताचीच लेकरं. भगवंताच सगळ्यांमध्ये अंश आहे. आता आम्ही देहामध्येच रमतो ती गोष्ट वेगळी, पण देह म्हणजे मी नाही. देह म्हणजे मी नाही. देह चालवणारा, बोलवणारा असा जो कोणी आतमध्ये बसलेला आहे ना, तो म्हणजे मी आहे. म्हणून ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः असं जर भगवान म्हणत असतील, ही सगळी सृष्टीतली रूप जर माझा अंश आहे, हे जर आपण रूप असू त्याचं, तर आपलं स्वरूप तो आहे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख मी देहूहून पाहायला पंढरपूरला येतो एवढ्या लांब. देहूचे पंढरपूर पायी वारी त्या करताय स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन घेण्याकरता. माझं स्वरूप ते आहे. आणि स्वरूप पाहण्यामध्ये काय आहे? सुख आहे. आत्मदर्शन व्हायला हवं कधीतरी. त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. रूप बघायचं असेल तर आरसा आहे. आरशासमोर बघितलं की आपलं रूप आपल्याला कळतं. बरं ते बदलत असतं काय? जसे आपण बालपणी होतो तसेच आहे का? बदलतो. अहो कधी कधी असा प्रश्न पडतो, हा मीच का? एवढ्या सवयी बदलतात, शरीराच्या लागणाऱ्या गोष्टी बदलतात. पाळण्यात असतो तिथपर्यंत जॉन्सन अँड जॉन्सन, बेबी पावडर,
सांगितलं. पण जसा जसा मोठा होतो तसा तसा फोनवर फोन कुणाच आहे नाही होत सांगा पंढरीनाथ कुठून आलं. आणि थोडा मोठा झाला जरा पोक्तपणे आला ते तर जरा बसवत नाही जेवत नाही कंबर दुखते पाय दुखते. मग जॉन्सन अँड जॉन्सन लावून उपयोग आहे का. झंडूबा अमृतांजन अजून आळे हे सगळं सुरू होतं. खूप बदलणार आहे स्वभाव बदलणारा आहे पण आतमध्ये जो आहे तो बदलतो का. मग तुकोबा म्हणतात मी माझं सुख बघायला येतो म्हणजे स्वरूप बघायला येतो. आणि असा हा परमात्मा पांडुरंग अगदी साधा. त्याला काय आहे तुळशी हार प्रिय. तुळशी हार गळा कासे पितांबर. या अवतारात त्याचं हे वर्णन आहे. रामावतारामध्ये पितांबराचं काम नाही. सगळा पूर्ण वनवास वल्कल नेसून गेला. गोपालकृष्णांची मूर्ती लहानपणी मुलाला आपण सजवतो ना ते पितांबर धोती वगैरे असं चढवतो. पण गोपालकृष्णांचं तत्व असं होतं घोंगडी पाठीवर टाकायची काठी हातात घ्यायची गवळ्यासारखं जायचं गाई राखायला. अहो माझी गाई तुला पायात चप्पल घालत नाही तर मी सुद्धा चप्पल घालणार नाही अशी भूमिका आहे भगवंताची. पितांबर राहायला लांब द्वारकेत जाईपर्यंत पितांबराचं काम नाही. बाकी मत्स्य तत्स्य वराह याच्यात तर पितांबर नाही कटेवर हात नाही काही नाही. भगवंताच्या अवताराचं वर्णन आहे बरं का. चारते नरहरी पर्यंत झाले कृती त्रेती परशुराम तिसरा श्रीराम सीता पती म्हणताना असं म्हणायचं श्रीराम सीता तिथे थांबायचं पती म्हणायचं नाही तर श्रीराम सीता असं काहीतरी तोडून द्यायचं. श्रीराम सीता पती ऐसे अवतार सात मगतो द्वापारीचा आठवा कोण श्रीकृष्ण कलिमाची बौद्ध नववा कल्की पुढे दाहवा सुमुहूर्त पण पूर्वीचे लोक हुशार होते. त्याला मंगळाष्टकाची चाल दिली आणि मंगळाष्टकाच्या चालीमध्ये म्हणता यावं म्हणजे ते पाठ व्हावं हा त्यातला होता. आजकाल कविता पाठच होत नाही कारण त्याला चालच नसते. मुक्त छंद. तू आलास मला बरं वाटलं चहा घेतोस नाही म्हणालास निघून गेलास झाली कविता. आणि ही काही कविता आहे. पूर्वीच्या कविता कशा होत्या श्रावण मासी अर्जमानसी हिरवळ दाटे चोरी करे आला श्रावण की लगेच म्हणावीशी वाटते की नाही. मला सांगायचं काय की हे सगळं भगवंताचं तटस्थ लक्षण आहे. शेवटच्या चरणामध्ये तुकोबा स्वरूपाचं वर्णन कर आणि त्याला सुंदर म्हणताय. सुंदर. आता सुंदर त्याला म्हणावं पांडुरंगाला. साधारणपणे सौंदर्याची व्याख्या काय असते हो. सौंदर्याचं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे गोरेपणा. गोरेपणा सगळ्यांना आवडतो. स्वतः काळा असला तरी त्याला विचारा तुम्ही मुलगी कशी पाहिजे तुला बायको कशी पाहिजे गोरी पान पाहिजे कशाला. गोरेपणात सौंदर्य. हो पण नुसत्या रूपाचा गोरेपणा बघून चालत नाही. गुणांचं सुद्धा सौंदर्य पाहावं लागतं. लग्न करताना किंवा लग्न ठरवताना आता तुम्हाला नातवंड असतील मुली असतील मुलं असतील. समजा मुलाकरता मुलगी बघायची किंवा मुली करता मुलगा बघायचा. विचारलं तुम्हाला जावई कसा हवा हो तुम्ही काय सांगाल.
गोरा पान रुबाबदार देखणा पाहिजे. म्हणजे मी काही वधूवर सूचक मंडळ वगैरे चालवत नाही हं. तरी बुवा बघा जरा प्रवास करतो पुष्कळ, पण अजून ह्याच्यात पडलेलो तसं कारण आहे. आम्ही दाखवलेला एखादा मुलगा चांगल्या गुणाचा निघाला तर ठीक, काय जावं बघून दिलाय, वा वा वा, सर्व गुण संपन्न, 7 नंतर भेटायची सोय नाही. गुणाचं सौंदर्य पाहिलं, गोरा पान रुबाबदार लेखणा असा जावई पाहिजे. सहज सांगते एखादी बाई, मी म्हणतो आहे असा एक मुलगा आहे, पण फक्त रात्री, म्हणजे दिवसा तो सोडतच नाही गटाराची जागा. चालेल असा, पण ज्याच्या हाताखाली 25 माणसं काम करतात, 2 फॅक्टरी आहेत, 2 कारखाने आहेत, रूपाने जरा असं तसं चालेल, पण गुणांनी चांगला पाहिजे. आता हे दोन्ही निकष, रूपाचे आणि गुणाचे दोन्ही निकष पांडुरंगाकडे लावा, एक तरी गुणात बसतोय का बघा. रूपाचा गोरेपणा म्हणावा तर हा कसा आहे, काळा आहे. तुकोबांची बायको तर त्याला मुद्दाम चिडवायची, त्या काळ्याच्या नादाला लागला माझा नवरा माझ्या संसाराचं, तो तर काळा आहे. मग गुणाचं सौंदर्य बघावं, गुणाचं सौंदर्य गुणांनी तरी चांगला आहे का हा. गुणाचं सौंदर्य बघावं तर लहानपण सगळं चोऱ्या करण्यात गेलं, तरुणपण सगळं राजकारण करण्यात गेलं. ज्यांचा याला ज्याला संपवता आलं नाही त्याचा कपटाने काटा काढला. युद्ध निपुण म्हणावा तर जरासंधाने 17 वेळा रणांगणातनं पळवून लावलाय. तिकडे गुजरातीमध्ये त्याला नाव आहे रणछोड राय, ते नाव त्याच्यामुळेच पडले. 17 वेळा युद्धातून पळून गेले कृष्ण. एक तरी गुण चांगला आहे. गदा युद्धामध्ये मांडीच्या खाली कमरेच्या खाली प्रहार करायचा नसतो, असा गदा युद्धाचा नियम आहे. पण भीमाला मुद्दाम बाहेर असे मांड्या थोपटून दाखवत होते. दुर्योधनाशी युद्ध करताना मांडीच्या खाली प्रहार कर, कारण तो भाग त्याचा नाजूक आहे, हे कृष्णाला माहिती होतं. बाकी कुठेही गदा मारलीस तरी भीमा तुझा काहीही उपयोग होणार नाही. त्याला कारण आहे, गांधारींनी डोळ्याला पट्टी बांधलेली होती, आपल्याला सगळ्यांना माहिती, आणि त्यामुळे त्या डोळ्यांमध्ये तिच्या इतकं तेज निर्माण झालं गांधारीच्या, की एक दिवस दुर्योधनाला बोलवून घेतलं, इकडे माझ्या डोळ्यावरची पट्टी मी सोडणार आहे, आणि त्यात असलेलं तेज ची दृष्टी जर तुझ्या शरीरावर पडली तर तुझा सगळा देह वज्रदेह होईल, म्हणजे तुला कोणी संपवू शकणार नाही. असं जर झालं असतं तर पांडवांचा विजय होऊ शकत नव्हता, दुर्योधन नेलाच नसता. कृष्णाने हे कळलं. कृष्णाने काय केलं माहितीये का, दुर्योधनाला सांगितलं, गांधारीने सांगून ठेवलं होतं, उद्या सकाळी मी पट्टी काढी, स्नान वगैरे करून ये, पण येताना अंगावर कुठलंही वस्त्र असता कामा नये, जन्माला आलेल्या स्थितीत ये, म्हणजे माझी दृष्टी तुझ्या सगळ्या देहावर पडेल. कृष्णाला काळजी वाटायला लागली, असं जर झालं समजा तर भीमाला याला आवडलं कठीण होईल. म्हणून भेट घेतली, त्याची भेट, स्नान बिन करून आला, आणि आईने सांगितलं होतं त्या अवस्थेत चालला होता, विवस्त्र, कपडे नाही अंगावर. कृष्णाने मध्ये झालं होतं, त्याला म्हटलं काय करूया ना, हे काय आहे, म्हणलं असं असं आहे, आईने सांगितलंय मला वज्रदेह प्राप्त होईल, माझ्या अंगात शक्ती येईल. अरे जरी ते असलं ना तरी निदान घरच्या रक्षणापुरतं तरी पाहिजे काय ते अंगावर. आईने सांगितलं आणि तू असाच चाललास, तुला काही स्वतःची अक्कल आहे की नाही. मग काय करू, काय करू, म्हणजे आईने वस्त्र नको सांगितलंय ना, पानं बांध, पानं बांधलीस तरी चालेल.
कमरेच्या खाली सगळी पानं बांधून टाक. आई विचारेल तुला वस्त्र नाही ना अंगावर, सांगायचं तिला वस्त्र नाहीये. बघ बाबा त्यातून. पण मला असं वाटतं मुंज झाल्या मुलांनी असं जाऊ नये आईच्या समोर. त्या अवस्थेत जाण्याचं एक वय ठरलेलं असतं, ते आता तुला शोभत नाही. शेवटी ऐकलं आणि तेवढ्या भागाला खाली मांडी खाली असं कमरेच्या खाली सगळी पानं बांधली. आईने विचारलं, मी सांगितलंय तसंच आलायस ना, काढू पट्टी? हो का? अंगावर वस्त्र नाही ना? नाहीये. पट्टी काढली, दुर्योधनावर दृष्टी टाकली, बघते तो कमरेच्या खाली सगळी पानं. तिने त्याला असं नाही विचारलं, तुला असं यायला सांगितलं होतं का, पानं का बांधलीस, असं नाही विचारलं. गांधारीने काय विचारलं माहिती का? वाटेत कृष्ण कुठे भेटला तुला? तिथे पानं बांधलेली असल्यामुळे तो मांडीचा भाग सगळा काय राहिला होता? नाजूक राहिला होता. बाकीचा देह वज्रदेह झाला उपयोग नाही. भीम वरती प्रहार करीत होता, त्याला बाहेर खुडवत होते, इथे इथे प्रहार कर, मांडीवर प्रहार कर. म्हणजे गदा युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध जाऊन शिकवणारा हा गुण चांगला आहे. पांडवांनी सांगितलं होतं कौरवाला जाऊन विचार, युद्ध नको, 5 गावा हवे 5 भावाला, युद्ध नको, समेट घडवून आण. आमचं दोघांचं कौरव पांडवांचं युद्ध होणार नाही असं बघ, समन्वय साध. म्हणून चर्चा करायला गेले, युद्धाची तारीख ठरवून आले. गुण चांगले आहेत. समेट घडवायला गेले, युद्धाची तारीख ठरवून आली. बलरामाला सुभद्रा द्यायची होती दुर्योधनाला, पण याने अर्जुनाला सांगितलं, संन्यास घे, मी तुझं लग्न सुभद्रेशी लावून देतो. संन्यास म्हणजे ठरलेलं आहे, त्याच्या विपरीत करायचं. संन्यासाकडे बघण्याची प्रवृत्तीच बदलली लोकांची. संन्यास नको, कीर्तनकार बुवा अजिबात नको, पंढरीनाथ हे असे याचे गुण. रूपाच्या दृष्टीने विचार केला, हा गोरा नाही, काळा आहे. गुणाच्या दृष्टीने विचार केला, एकही गुण चांगलं. पण तरी सुद्धा तुकोबाराय त्याला ज्या अर्थी सुंदर म्हणतात, त्या अर्थी काहीतरी त्याच्यामध्ये निश्चित रहस्य आहे. मग असं बघा, आपण अशी चर्चा करण्यापेक्षा रुक्मिणी देवीने त्यांना जे पत्र लिहिलं, भागवतामध्ये 7 श्लोकातलं पत्र प्रसिद्ध आहे. त्या पत्रामध्ये रुक्मिणी देवीने कृष्णांचं वर्णन ऐकल्यानंतर पहिला शब्द ठेवला, गुणान भुवन सुंदर शृणुवतांते निर्विश्व कर्ण विवरैर हरतों गतापम रूपम दृशा दृशिमताम अखिलार्थलाभम त्वयि अच्युता विशत चित्तम पत्रमं मे गुरुवार कृष्ण भगवान. त्या काळात पद्धत नव्हती पत्र लिहिण्याची. कृष्णाला आधी रुक्मिणीने पाहिलेलं नाही, बागेत भेटणं नाही, फिरायला जाणं नाही, मेट्रो मधनं फिरणं नाही. कृष्णांचं वर्णन ऐकलं. कोणाकडनं ऐकलं? तर रुक्मिणी उपवर झाल्यानंतर भीष्मक महाराजांच्या दरबारामध्ये जे जे कोणी प्रवासी ब्राह्मण यायचे, ते प्रवासी ब्राह्मण द्वारकेच्या कृष्णाचं वर्णन करायचं.
आनंदाचा कंठ हरिहा भक्त ऐकायचे आणि रुक्मिणीला विचारायचे, आहे का पसंत? मुलीला मुलगा दाखवलेला नाही, मुलाने मुलगी पाहिलेली नाही, तर रुक्मिणीने पहिलं ते पत्रात लिहिलं. कारण परिस्थिती अशी निर्माण झाली, भीष्मक महाराजांना तिने सांगितलं की ह्या ब्राह्मणाने जे वर्णन केलं आता द्वारकेच्या कृष्णाचं, त्या वर्णनावरून मला असं वाटतंय की माझ्याकरता हा योग्य आहे. तिचा जो भाऊ होता रुक्मिया दादा, मोठा भाऊ, त्यांनी सांगितलं वडिलांना, भीष्मक महाराजांना, लग्न हिचं मी माझा मित्र जो शिशुपाल आहे त्याच्याशीच करून दे. आता काही करून कृष्णाला आपलं मनोगत कळवलं पाहिजे, म्हणून जगातलं पहिलं पत्र रुक्मिणीने लिहिलं कृष्णाला. त्यात पहिला श्लोक लिहिला, श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतां, सुंदर शब्द लिहिला. का? देवा तुमचे गुण मी ऐकले. श्रुत्वा ऐकले, तुम्हाला अजून पाहिलेलं नाही, पण तुमचे गुण ऐकले. त्या ब्राह्मणाने सांगितलं त्या गुणांचा परिणाम काय आहे? श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम. आमच्या कर्णपटलामधून भगवंताचे गुण कानातनं अंतःकरणात गेले, परिणाम तिन्ही ताप काय झाले? त्या तापांचं हरण झालं. 3 प्रकारचे ताप असतात ना, कुठले? फ्लू, मलेरिया आणि कोरोना मध्ये येतो नाही हो. जगामध्ये जन्माला आलेल्या जीवाला अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक असे 3 ताप असतात ना. त्या तिन्ही तापांचं निवारण झालं. आषाढामध्ये तापलेली जी सगळी जमीन असते आणि त्या पावसाच्या धारा पडल्यानंतर ते जसं सगळं विरघळून जातं ना, तसं सगळे ताप विरघळून. मग तुमचे गुण ऐकल्यानंतर जर हा परिणाम होत असेल तर त्याला सुंदर म्हणायला पाहिजे. कळलं तो बाबा सुंदर का म्हणतात? प्रत्यक्ष रुक्मिणी देवी त्याला सुंदर ठरवते. बरं, सगळ्या सुंदरता म्हणजे सौंदर्याचं जे काही एकूण शास्त्र तयार झालं अलीकडच्या 100-150 वर्षामध्ये, सौंदर्य शास्त्र, मानसशास्त्र असं सगळं तयार झालं. त्याच्या आधी नव्हतं. त्या सौंदर्य शास्त्रामध्ये जे निकष लावलेले आहेत सौंदर्य शास्त्रकारांनी, त्याच्यामध्ये 2 प्रकार केलेत. एक म्हणजे वस्तुनिष्ठ सौंदर्य आणि दुसरं म्हणजे व्यक्तिनिष्ठ सौंदर्य. वस्तुनिष्ठ सौंदर्य म्हणजे काय? पूर्वंग जरा अवघड होतोय का? वस्तुनिष्ठ सौंदर्य म्हणजे काय आणि व्यक्तिनिष्ठ सौंदर्य? वस्तुनिष्ठ सौंदर्य याचा अर्थ वस्तू तीच, पण नव्याने समोर आली पाहिजे. नूतन, काय नूतन वाटली पाहिजे. आता बघा, नेहमी येणारा पाऊस, काय प्रत्येकाचं वय असेल 35, 40, 50, 60, म्हणजे गेली 60 वर्ष आपण पाऊस पाहतोय. पण तरी सुद्धा 7 जूनला ज्या वेळेला पाऊस येतो मृग नक्षत्राचा, आपण आनंदाने बघायला जातो. वा वा वा, काय बघण्यासारखं? नेहमीच येतो मग पावसाळा ही म्हण सुद्धा त्यामध्ये तयार झाले, तरी दरवर्षी पाऊस बघायला आपण जातो. वस्तू तीच, तेच पाणी पडणार, त्याच पाण्याचं परत बाष्पीभवन होणार आहे, तेच पाणी वरती खाली कोसळणार आहे. तरी सुद्धा आपण नूतन म्हणून दरवर्षी पाऊस बघतो ना. आता आपण काय झालं, आता जायची वेळ नाही. पण सुरुवातीला बघायला जातो, भिजायला जातो, आनंद घेतो. का दुसरं सांगू? घेत असलेला चहा, मटेरियल काय असतं त्याच्यात? चहा, साखर, सुंठ, दूध, दूध, पाणी. याच्या पलीकडे चहाला आणखी काही वापरतात का? कोणी तुळशी टाकत असतील, कोणी गवती चहा टाकत असतील, एवढं. पण मुख्य त्यातलं कंटेंट जे आहे ते हेच आहे. माझं उदाहरण समोर आहे, अगदी शब्दशः अर्थ घेऊ नका. कारण हल्ली कसं झालंय, बुवाला किंवा महाराजांना कसा त्यात पकड, हा बुवा
चहा बरोबर कुठे पांडुरंगाची तुलना करता का म्हणून सांगतो. शब्दशः अर्थ घेऊ नका, सबंध उदाहरण आहे, पण आपल्या लक्षात यावं याकरता सांग. मटेरियल काय आहे? दूध, गूळ, चहा पावडर, साखर, सुंठ, आलं, पण सकाळचा चहा वेगळा, मटेरियल ते थोड्या वेळाने 10 वाजता लागणारा वेगळा, निरशा दुधाचा वेगळा, गाईच्या दुधाचा वेगळा, म्हशीच्या दुधाचा वेगळा, आल्याचा वेगळा, गेल्याचा वेगळा, रात्री मोबाईल बघण्याकरता सजग राहावं म्हणून 11 वाजता घेतलेला चहा वेगळा. मग एकच वस्तू असताना तो चहा जसा नूतन वाटतो, तसं पांडुरंगाला तुम्ही काकड्याला पहा वेगळा. एकदा पूजा झाल्यानंतर पोशाख चढवतात तेव्हा पहा वेगळा. 11 11:30 भुकेची वेळ झालेली असते, पांडुरंग वाट पाहत असतो कोणी नैवेद्य आणतोय का. किती वेळ उभा राहिलो सकाळपासून, पांडुरंगाचं रूप वेगळं. संध्याकाळी दुपारतीच्या वेळेला रूप वेगळं, रात्री शेजारतीच्या वेळेला रूप वेगळं, आणि आता सगळे झाले भाविक सगळे गेले निघून. आता कधी एकदा जाऊन पलंगावर आडवा होतोय, दिवसभर उभा राहिलो, रूप वेगळं. पांडुरंग तो पण नूतन होऊन जसा कायम स्वरूप आपल्या समोर येतो ना, त्याला वस्तुनिष्ठ सौंदर्य असतं. वस्तू तीच पण नूतन होऊन समोर येतो. हा वस्तुनिष्ठ सुंदर आहे. व्यक्तिनिष्ठ सुंदर पण आहे का? तर हो, पांडुरंग व्यक्तिनिष्ठ सुंदर सुद्धा आहे. उदाहरण सांग. बादशाहाने एकदा बिरबलाला सांगितलं, म्हणजे आपल्या नगरामधलं सगळ्यात सुंदर मुलगा जो कोण असेल त्याला घेऊन ये, मला त्याला मांडीवर घेऊन बसायचं. काय सांगितलं? नगरामधला सगळ्यात सुंदर मुलगा जो असेल मांडीवर घेण्याजोगा, त्याला घेऊन ये, मला त्याला मांडीवर घेऊन बसायचं. दुसऱ्या दिवशी बिरबलाने काय केलं? ज्याची सगळी हाडं वरती आलेली आहेत, बाहेर ते मोजता येतील, अत्यंत काळा टोटोळीत, दात बाहेर आलेले आहेत, कानात नाकात शेंबडाचे गोळे, दुर्गंधी येते अंगाला, कित्येक दिवस अंघोळ नाही, असं एक पोरग आणून बादशाच्या मांडीवर ठेवलं. तुला मी काय सांगितलं होतं? आपल्या नगरातला सगळ्यात सुंदर मुलगा घेऊन ये. तू हे काय आणलंस? काय सुंदर आहे? बिरबल म्हणाला, महाराज तुम्हाला हा सुंदर वाटत नसेल, पण याच्या आईला विचारा. याच्या आईला विचारा, ती सांगेल गावात काय, नगरात काय, जगात याच्यापेक्षा सुंदर होत. त्यामुळे व्यक्तीकडे पाहताना किंवा ती व्यक्ती जी असते ती पाहताना जे सौंदर्य लक्षात येतं त्याला व्यक्तिनिष्ठ सौंदर्य असं म्हणतात. आमचे संत माऊलीच्या भूमिकेतून तसे. म्हणून इतरांना काळा वाटणारा पांडुरंग तुकोबाला काय वाटतो? सुंदर वाटतो. ज्ञानोबाला काय वाटतो? सुंदर वाटतो. आणि ते आमचं सुखाचं निधान आहे, सुखाचं स्थान आहे असं वाटतं. माऊली म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले हो सारे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सुखाचे आगर तो हा काय बापर उमादेवी बर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव. म्हणून तुकोबा नायकाला सुंदर का म्हणतात? एका शब्दावर एवढं निरूपण. एकूण अभंगाचा जर विचार केला, आमचे देगलूरकर महाराज फार छान सांगतात. मला तितकं त्यांच्या इतकं सांगता येत नाही, पण ते म्हणतात या अभंगामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर म्हणा, येते ना? आवडे निरंतर मकर कुंडले तुका म्हणे माझे. याच्यात विठ्ठलाचं नाव कुठं आहे? याच्यात विठ्ठलाचं नाव कुठं आहे? हे वर्णन विठ्ठलाचं आहे कशावरून? याच्यात विठ्ठलाचं नाव आहे. सांगू तुम्हाला, आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये एक श्लोक असा येतो,
भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन. सुंदर हे भगवंताचं एक नाव आहे. सुंदर म्हणजे सौंदर्याचं लक्षण असं समजू नका. सुंदर हेच भगवंताचं. पूर्वक थांबवतो मूळ पद्यामध्ये ध्यान तुझे विटेवरी सुंदर ध्यान तुझे विटेवरी करकरेवरी ठेवो युद्धामध्ये विजयी झालेले पांडव पण धर्मराजाला पश्चाताप होऊ लागला. सगळ्यांना मारून राज्य मिळवलं. मग गोपाल कृष्णांची आठवण केली. आता आपण काल 1 तास सांगितलं, आता 2 मिनिटात सांगायचं. कृष्णांची आठवण केली. कृष्ण हजर झाले. उपाय विचारला. त्यांनी सांगितलं यज्ञ कर. कुठला यज्ञ करायचा? अश्वमेध यज्ञ करायचा. त्या अश्वमेधा करता घोडा मुक्त सोडायचा. त्याच्या कपाळावर पाठी लिहिली. या घोड्याला कोणी अडवू नये. पांडवांच्या यज्ञाकरता मदत करावी. अश्वमेधा करता पुढे यावं. आणि तो घोडा चंदनावती नगरीमध्ये अडवला गेला. मकरध्वज आणि पद्माक्ष अशी ती राजपुत्रांची नावं. घोडा देत नाही म्हणाले. दोन्ही पक्ष, अर्जुनाचा पक्ष आणि मकरध्वज पद्माक्षाचा पक्ष, दोघेही समोरासमोर आले. आता युद्धाला सुरू होणार. तेवढ्यात मध्ये स्वारी आली नारदांची. आणि नारद त्या मुलांच्या वडिलांचा म्हणजे चंद्रहासाचा अधिकार सांगायला लागले. रमेश नाव, मूळ राजाचं नाव रमेश. गायन सदा केरळ देश राजा. केरळ प्रांतामध्ये चंद्रावती नगरीचा हा राजा म्हातारपणामध्ये याला एक पुत्र प्राप्त झाला. पण दत्तक घ्यायचं आधी ठरवलं होतं. त्या दत्तकवाल्याला या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी राजावर हल्ला केला. राजा त्यांच्या हल्ल्याला प्राण झाला. ती दाई चंद्रहासाला घेऊन जी निघाली, तळघरात जाताना राणीचा हात हातात धरलेला होता. त्या राणीची उडी एका खंडकामध्ये पडली आणि राणी तिथे गतप्राण झाली. तर त्यांना सांगा बोलू नका, जरा बोलायचं असलं तर पलीकडे जाऊन बोल. ती दाई तरी राहिली का हो? त्या दाई कशाने गेली? सर्पदंशाने मरण पावली. आणि हा चंद्रहास आता फक्त एकटा राहिला. याला सांभाळणारा कोण नाही. काल मी मजेने बोललो, सांगणारा बुवा सांभाळणार, कथा ऐकणारा श्रोता सांभाळणार. पण भगवंतांनी रक्षण करायचं ठरवलं की त्याचं रक्षण होतं. मित्रांच्या मदतीने हा 5-6 वर्षाचा मोठा झाला. कोणाकडे जेवायला जावं, कोणी त्याला कपडे शिवावे असं चाललंय. खेळता खेळता त्याला एक नृसिंह शाळीग्राम सापडला. त्याला ठेवायला जागा नाही, कारण यालाच जागा नव्हती राहायला. म्हणून तो काय करायचा? तोंडामध्ये ठेवायचा. जेवायची वेळ झाली की बाहेर काढायचा. असलेलं ताट त्याचा नैवेद्य दाखवायचा. जेवून झालं की पुन्हा मुखामध्ये ठेवून द्यायचं. असा दिनक्रम चाललाय. ज्या नगरामध्ये ही दाई राहत होती त्या नगरीचं नाव आहे कुंतलपूर. त्या कुंतलपूर मध्ये असलेला राजा, त्याचा जो प्रधान, त्याचं नाव आहे दुष्टबुद्धी. माझ्या लक्षात तुमच्या आहे का? नावाप्रमाणे बुद्धी दुष्ट. त्याने एक अनुष्ठान केलं. अनुष्ठान म्हणजे विधी, यज्ञ यागादी विधी. कशा करता? तर राजाला मुलगा नाही. राजाला एक मुलगी आहे फक्त. तिचं नाव आहे
चंपक मालती आहे ना, लक्षात येतं? मुलगा नाही, चंपक मालती मुलगी आहे. प्रधानाला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलाचं नाव आहे मदन, मुलीचं नाव आहे विषया. हेतू काय अनुष्ठानाचा? जर समजा आपल्या मुलाचं लग्न या चंपक मालतीशी झालं तर माझा मदन हा मुलगा राजाचा जावई होईल आणि हळूहळू राज्याची मलई मलाही खाता येईल. या दृष्ट हेतूने अनुष्ठान केलं होतं. सगळ्या नगरातल्या लोकांना बोलवलं होतं. सगळ्यांच्या बरोबर चंद्रहासही गेला आणि तिथं बसल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला. सगळे लोक थक्क झाले आणि उठून नंतर बैठकीच्या खोलीत न बसता त्या उच्चासनावर जाऊन बसला. इथपर्यंत आपण आलो. ब्राह्मणांचा गैरसमज झाला. त्यांना असं वाटलं बहुतेक हाच प्रधान पुत्र आहे. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन मोकळं केलं. आणि ब्राह्मण काय म्हणाले प्रधानाला? आमच्या दृष्टीला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. नक्कीच हा मुलगा पुढे राजा होणार. प्रधान म्हटलं आता यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. ब्राह्मणाला दक्षिणा दिली, मोकळं केलं. म्हणाला राज्य माझ्याच मुलाला मिळालं. त्याची सगळी चौकशी केली. कळलं चंद्रहास अनाथ आहे. याच्या आई बापाचा पत्ता नाही. कुठेही राहतो, कुठेही खातो, कुठेही खेळतो. गोड बोलले. काय गोड बोलले? अरे माझी 2 मुलं आहेत लहान. मदन आहे, ही विषया आहे. यांच्या बरोबर इथेच राहा. कुठे जातो सगळा? चंद्रहासाने झालं घर मोठं. प्रधानजींच्या गोड बोलण्यावर फसला. पण मनात ठरवलं होतं विश्वास संपादन करायचा, इथे ठेवून घ्यायचं आणि योग्य वेळ आली की काटा काढायचा. त्याला शिल्लक ठेवायचं नाही. हार मारून म्हणून प्रसिद्ध सुभाषित आहे. दुर्जन प्रियवादीच नैतद विश्वास कारणे मधुतिष्ठति जिह्वाग्रे हृदय हलाहल विषम. कृष्णांच्या मुखामध्ये गोडवा असतो पण आतमध्ये काय असतं? ठरवलं योग्य वेळ आली की ह्याचा काटा काढायचा. म्हणून थोडे दिवस नीट सांभाळला. प्रधानजींनी असं दाखवलं की माझ्या मुलांसारखाच याला सांभाळणार. सगळ्यांची खात्री पटली, चंद्रहासाची खात्री पटली. पण एक दिवस चंद्रहासाला घेऊन नगराच्या बाहेर गेला. जिथे जगदंबा मातेचं मंदिर होतं तिथे गेला. जुना काळ आहे, झगमगाट नाही. हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली. बाहेर एका दगडावर बसवलं त्याला आणि म्हणाला माझं इथे जरा बाजूला काम आहे, तू मात्र हालू नको इथनं, तू इथेच बसून राहा, मी परत येतो, मग आपण दोघं नगरात जाऊ. त्या चंद्रहासाला तिथं देवळाच्या बाहेर दगडावर बसवलं आणि मारेकऱ्यांकडे गेला. काय म्हणतात ना, सुपारी दिली, सुपारी. त्या मारेकऱ्यांना सांगितलं देवळामध्ये एका पोराला बसवून आलोय. ते घडतं ना, पेपरला वाचतो ना, आपण टीव्हीवर ऐकतो ना, नवीन काही नाही, चालत आहे. कोणी धना करता मारत, कोणी कशा करता मारत, कोणी विषय सुद्धा करता मारत. एका पोराला देवळात बसवून आलोय, त्याला मारायचं. योग्य काम झालं तर तुम्हाला एक एक गाव बक्षीस देईल. काय देईल? एक एक गाव तुम्हाला. आणि काहीतरी खून मला आणून दाखवा, त्याला मारलेच. ठीक आहे. त्याप्रमाणे हळूहळू अंधार व्हायला लागला. प्रधानजी काय येत नाही, चंद्रहास वाट बघतोय, पण तो येण्याकरता गेलेलाच नव्हता. मारेकऱ्यांना निरोप देऊन नगरीत निघून गेला. जसा जसा अंधार पडायला लागला तस तस जंगली श्वापदांचे आवाज यायला लागले. धावत 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 आतमध्ये गेला. जगदंबेच्या पाठीमागच्या बाजूला जाऊन बसला. इथे कोणी मला काही करणार नाही. बालकल्पना. आणि खरंच त्याची जी ही बालकल्पना होती ना, इथे कोणी मला काही करणार नाही, ती खरी ठरली.
जंगली श्वापद कोणी त्रास द्यायला आली नाही, पण सुपारी घेतलेले मारेकरी आहेत. आणि दोघांनी दोन अंधार होता, त्याला शोधून काढलं, मूर्तीच्या पाठीमागलं बाहेर ओढलं, इकडे तलवारी बाहेर काढल्या, अंधारात तुला चक 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 करीत होते. तुला कोण तुम्ही? आम्ही मारेकरी. मग मला कशाला मारताय? तुला कशाला मारताय म्हणजे? अहो पण मी काय अपराध केलाय का? शिक्षा त्यालाच देतात, त्यालाच मारतात की ज्यांनी काही अपराध केला असेल. मी तुमचं तर काहीच अपराध केले नाही. मला तर म्हणले मुलासारखं सांभाळून तुम्हाला ही आज्ञा केली होय. पण असू दे, त्यांनी जरी सांगितलं असतं तुम्हाला तरी तुम्हाला काही स्वतःची काही दया माया काय ऐकली? मी केवढा, तुम्ही केवढे, जरा सोडून टाका ना मला. ते म्हणले तुला सोडून आमचं कल्याण तर होणार नाही, ठाणे मात्र उठे. अर्थात मुंबईत सांगितलं की पटकन काय कल्याण होणार नाही, ठाणे होते. मला मारणार तुम्ही होय. दोघांना तुम्ही गावं बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही निश्चय केलाच असेल मला मारण्याचं, तर एक विनंती आहे. काय विनंती आहे? नेहमी मी पूजा करतो नरसिंह साळेग्रामाची, माझ्या देवाची, ती आज राहिले तेवढी पूजा करतो. आणि पूजा झाली मग तुम्ही मला मारा. म्हणून मुखातला तो नरसिंह साळेग्राम बाहेर काढला, तिथं ठेवला आणि प्रार्थना करतो, देवा किती जन्माचं भाग्य म्हणून तुम्ही मला लाभलं होतं. मी केलेली पूजा आवडली नाही का? मरणाचं मला भय नाही, आलेला आहे तो कधीतरी जायचाच. पण तुमची आता पूजा मला करता येणार नाही. मी तो दैवहीन, दैवहीन अगदी काय ज्याला म्हणतात कमनशिबी. आणि आता उद्या मी कुठे असेल, तुम्ही कुठे असाल, यांनी मला मारायचं ठरवलंय. पण पुढचा जन्म जर समजा माणसाचा मला दिला तर तुमची पूजा त्या जन्मातही मला करता येईल का? प्रार्थना केली नरसिंह नारायणाची आणि त्या मारेकरांना सांगितलं, करा तुमचं काम करा. काम करा म्हटल्यावर ती तरवारी ज्या होत्या त्या उंच केल्या. कवी वर्णन करतात, शस्त्रे त्यासी मारावयाने, उचलली ती तव शस्त्रे त्यासी मारावयाने, नकळती हृदयी बालकाच्या वयाने, तव हरी शिशु रक्षक दक्ष सिंहावतारी, भुर 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 शब्दे बाबरे मांग सारे, गोपाल कृष्ण भगवान की भोर उचलली. आता बागा तेवढ्यात त्या झाडीतलं सिंह गर्जना ऐकू आली. आवाज आला आणि असं वाटायला लागलं कुठलं येईल आणि झडप झाली. अहो सर्कशीतलं साधं वाघ बघताना आपल्याला काय होतं,
हा तर मुक्त जनावर आहे. पळापळ झाली, ते मारेकरी होते त्यांनी ती शस्त्र ठेवली तिथेच आणि लगेच अंधारात लपले. कुठून येईल आतमध्ये झडप दाखवून तर काय करायचं. सिंह तव हरी शिशु रक्षा सिंह दक्ष सिंहावता. जसे नरसिंह रूप धारण करून आले ना प्रल्हादाला वाचवायला, तसे त्या झाडीतनं अशी डरकाळी ऐकू आल्याबरोबर दोघं घाबरले, बसले जाऊन का बाजूला. आता डरकाळी शांत झाली म्हणून जरा कुठे परत पुढे येतात पुढे येतात. कशा तरी त्या तलवारी हातात मिळाल्या. इकडे तिकडे बरं अंधार, अंधारात काही दिसेना. अंदाजाने वार केला, अंदाजाने वार केला. तो चंद्रहासाच्या पायाला जे 6वं बोट होत, त्या बोटाला लागून ते 6वं बोट जे अनिष्टकारक ठरणार होतं ते गेलं. दोघं जण बोलत 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 ते मारेकरी जवळ आले. ते म्हणते त्यांनी काय असं काही दाखवायला मागितलं नाही. हे बोट जे तुटलंय ना, हे बोटाचं रक्त त्या रुमालाला लावू. ते कापड होतं दिलेलं, त्या कापडाला ते रक्त जरासं लावलं. दोघं तिथनं जे निसटले. म्हणून प्रसिद्ध जुनं पद आहे, जास कोण नाही जास देव आहे. निराधार आभाळाचा तोची भार सागे, तोची भार जगी जास बाळ सोडून निघले बाळ सोडून निघले चंद्रहास देवीच्या पाठीमागे परत बसून राहिला मूर्तीच्या मागे. आणि जरा धुंदू झालं. पहाटेचे 3-3:30 वाजले. जरा पहाट झाल्यासारखी झाली. रात्रभर पायाला रक्तस्राव चालू आहे, दुखतोय पाय, करंगळी फुटल्यामुळे, ते बोट फुटल्यामुळे. पण सकाळी उठल्या बरोबर पळत फुटला. रात्री आपल्याला भगवंतानी वाचवलं याची मनामध्ये काय आहे जाण. त्या शाळीग्रामाला परत मुखात ठेवलं, जे पळायला सुरुवात केली म्हणतात. पळत 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 कुंतलपूर नगरीच्या बाहेर आला. आणि त्या नगरीचं नाव आहे कुलिंदपूर. नगरांची नावं सगळी लक्षात ठेवायची. पहिली चंदनावती, नंतर कुंतलपूर. आता यांनी ते राज्य सोडून पळत पळत ज्या सीमेत आलाय त्याचं नाव आहे कुलिंदपूर. आता या कुलिंदपूरचा जो राजा होता त्याला मूलमळ होता. तो शिकारी करता आलेला होता. आणि हा कुलिंदपूरचा जो राजा आहे तो कुंतलपूरच्या राजाचा मांडलिक होता. म्हणजे कुलिंदपूर नगरीमध्ये जे काही टॅक्स गोळा होईल, सारा गोळा होईल, त्यातला थोडासा भाग कुंतलपूरला पाठवायला लागायचा. कारण तो त्याचा मांडलिक. छोटी छोटी नगर झालं. चंद्रहासाची माहिती काढली, कोण कुठला काय, इथं अरण्यात काय करतोस, आई वडिलांपासून चाकाचूट झाले का, चुकामुक झाले का, दमलेला दिसतोयस, धावलेला दिसतोयस, घाबरलायस का, कोणी तुझा पाठलाग करताय का, सगळं विचार. सांगितलं सगळं. असा एक मी कमनशिबी मुलगा आहे. मला सांगितलेल्या माहितीप्रमाणे माझे वडील आधीच गेले, आई गेली, सांभाळणारी दाई होती तीही मरण पावली, आणि असा मी अनाथ रानमाळ भटकतो. हे ऐकून राजाला बरं वाटतं.
का बरं वाटलं? कारण त्याला मुलबाळ नव्हतं. चंद्र हा दिसायला चांगला होता, म्हटलं ना का चंद्राप्रमाणे हास्य वदन. मनात विचार केला, ह्याला आपण जर नगरीमध्ये नेलं, सांभाळलं, मग मांडीवर घेतलं दत्तक म्हणून आणि आपल्या राज्याचं जर वारस बनवलं तर काय पहा. त्याला सांगितलं बस पाठीमागे बस घोड्यावर. त्याला घेतलं आणि म्हणाला, मी या कुलिंदपूरचा राजा आहे. राजा म्हटलं चंद्रहासाने हात जोडले. ते राज्य नकोच म्हणला आता, कारण दुष्टबुद्धीकडचा अनुभव सांभाळीत म्हणला आणि मारायला मारेकरी पाठवले. पण त्या कुलिंदपूरच्या राजाने समजावून सांगितलं, बाळा सगळेच असे नसतात, सगळेच असे नसतात. एक अनुभव घेऊन तर बघ. त्यालाही वाटायला लागलं, नाहीतरी माझं आयुष्य पुढे काय आहे मला माहित नाही. देवानीच जर काही चांगलं पाठवलं असेल तर आपण का नाही म्हणा. राजानी खरोखरच बोलल्याप्रमाणे त्याला मुलाचा दर्जा द्यायला सुरुवात. जरा गप्पा कमी मारा. त्याचा सांभाळ करायचं ठरवलं. अनेक वर्षाचा काळ मध्ये निघून गेला. बालपण संपलं. शस्त्र शास्त्र विद्या याच्यामध्ये पारंगत झाला. पुढे राज्यावर बसवायचं म्हणून सगळं नीती न्याय धर्म या सगळ्याचं शिक्षण त्याला मिळालं. आणि चंद्रहास हा म्हणतात तरुण झाला. कसा झाला? तरुण झाला. ओठावर काळी रेख दिसायला लागली हळूहळू. आणि आता एक एक अधिकार याला द्यायचा म्हणून त्या राजाने पहिला अधिकार द्यायचं ठरवलं. चंद्रहासा, आपल्या नगरीमधनं सगळा जो कर गोळा करायचा आहे ते कर संकलन उद्यापासून तू करायचं. सगळं एकत्र करायचं. त्यातला अमुक टक्के वाटा आपल्याला तिकडे कुंतलपूरला पाठवायला लागतो. सेवकांच्या बरोबर तिकडे पाठवायचा. त्याची योग्य काय पावती असेल ती सगळी घ्यायची, राज्यामध्ये जमा करायची. पहिला अधिकार. बरं, हा नृसिंहनारायणाचा भक्त असल्यामुळे यांनी त्या कुलिंदपूर नगरीमध्ये एकादशी व्रत सुरू केलं. एकादशी व्रत चंद्रहास राजा. आणि काय सांगितलं? सक्ती नाही, कुणावर सक्ती नाही केली, पण एकादशी व्रताचं महात्म्य सगळ्यांना सांगावं. सगळ्यांनी उपास करा, भगवंताचं भजन करा, अशी एक सुंदर पद्धत त्या चंद्रहासाने त्या नगरीमध्ये लावली. त्यामुळे सगळेजण आवडीने आणि आवडीने सांगितलं ना की लोक ऐकतात. सक्ती केली की शास्त्रीजी थोडाच काळ पंतप्रधान होते लांब दिवसात, पण त्या काळामध्ये तांदूळ दिसायचं बंद झालं होतं. आणि शास्त्रीजीने आवाहन केलं होतं की थोडा तांदूळ कमी आहे, तर आठवड्यातनं 2 दिवस तांदूळ खाऊ नका. घराघरातनं काय करत होते मला माहित नाही, पण हॉटेलमध्ये निदान उपीटाची मूठ ठेवायचं भाताच्या मुलीचं आहे. किंवा आपले आताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक आवाहन केलं होतं बघामध्ये, ज्यांना शक्य आहे त्यांनी सिलेंडरची सबसिडी घेऊ, कारण त्या सबसिडीच्या पैशात अनेकांना दुसरा सिलेंडर आम्हाला देता येईल. अनेकांनी ते डोनेशन हे सोडून टाकलं बरं का सबसिडी. का? पंतप्रधानांनी सक्ती केली नव्हती, विनंती केली होती, आवाहन केलं होतं की ज्याला खरोखर शक्य आहे त्यांनी हे करा. आणि लोकांनी केलं. तो आकडा कमी नाहीये बरं सबसिडी सोडलेल्यांचा. मला सांगायचं आहे, एकादशी व्रताचं महात्म्य सांगितलं. एकादशी करायला लागले सगळे. आणि एक दिवस तो सगळा कर गोळा केला. त्यातला काय भाग जो पाठवायचा होता तो गोळा केला आणि आपल्या 2 सेवकांच्या बरोबर दुष्टबुद्धीकडे तो कर पाठवून दिला, पैसे पाठवून दिले. सेवकाकडे धौर्य सत्वरी पाठवीत से कुंडलापुरी
राजाची भेट घेतली, ते द्रव्य दिलं, त्याची काय पावती होती ती घेतली आणि म्हणाले येतो आता. ते म्हणजे येतो आता म्हणजे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जेवायला थांबायला पाहिजे तुम्ही, नेहमीची पद्धत आहे आपली. तुम्ही कर घेऊन आला, पैसे घेऊन आला की जाताना जेवून जाता. त्याप्रमाणे दुष्ट बुद्धीने सेवकांना सांगितलं, अरे या दोघांकडलं ते द्रव्य ठेवून घ्या, त्यांना पावती द्या आणि त्यांना जेवून पाठवा. त्या लोकांनी सांगितलं आज जेवता येणार नाही. म्हणजे का? आज एकादशीचा उपवास आहे ना. एकादशीचा उपवास, एकादशी कधी करते का? म्हणजे आधीपासून करता का? नाही म्हणजे आता एवढ्या आधीपासून नाही, आधी माहितीच नव्हतं काही. सगळं सांगून मोकळे झाले. आमच्या ते महाराजांचे जे युवराज आहेत ना, युवराज म्हणजे खरे युवराज नाही हो. एक मुलगा त्याने जंगलात सापडला, दुष्ट बुद्धीची चक्र फिरायला लागली, जंगलात सापडला. किती वयाचा आहे सांगितलं, साधारण 15-16 वर्ष. त्यांनी अरे चंद्रहासाला आपण मारायला सांगितलं होतं, पण असा काही कुठला शरीराचा भाग त्यांनी दाखवला नाही की आपण खात्री बाळगावी चंद्रहास मेला. हा सापडलेला मुलगा चंद्रहास तर नसेल, आता मोठा झाला असेल आणि त्याला जर कळलं दुष्ट बुद्धीने मला मारायला माणसं पाठवली होती तर माझा काटा काढल्याशिवाय राहणार. मग पुढं काय झालं? नाही आता त्याला राज्यावर बसवायचं असं ठरवलं आहे. अजून राज्याभिषेकाचं काही ठरलं नाहीये, पण महाराजांचा असा मानस आहे. त्या चंद्रहासाने आम्हाला असं सांगितलंय की एकादशी करायची. आज तो सांग त्यांची बोलवण केली आणि थोडस सैन्य बरोबर घेऊन कुलिंदपूर गाठली. तिथल्या राजाची भेट घेतली. म्हणजे तुम्हाला कोणी जंगलामध्ये मुलगा सापडलाय असं कळलं, जरा बोलवा बघू दे तरी मला. काय नाव म्हणलं? चंद्रहास. बघितलं आणि अपार मस्तक निहाळता निहाळता ते तुटलेलं बोट दिसलं. म्हणजे माझा अंदाज बरोबर. दुष्टांच्या मनामध्ये चक्र चालू असतात, डोक्यात सारखा विचार तोच असतो. म्हणला काय सुंदर रूप आहे हो या मुलाचं. आमचे जे महाराज आहेत ना, त्यांना एक चंपक मालती नावाची मुलगी आहे. बहुधा या मुलाशी तिचा विवाह व्हावा असं महाराजांना वाटतंय. तुम्ही असं करा, या मुलाला पाठवून द्या कुंतलपूरला. राजा म्हणाला तुम्ही इकडे आला आणि या मुलाला तिकडे पाठवून काय? नाही मी चिठ्ठी देतो ना, पत्र देतो. माझा मुलगा आहे तिथं मदन नावाचा, तो सगळी व्यवस्था उत्तम करेल. काय सांगितलं? सगळी व्यवस्था उत्तम करील, या एका वाक्यात सगळं. आणि म्हणून चिठ्ठी दिली. स्वस्ति श्री चिरंजीव मदना, स्वस्ति श्री चिरंजीव मदना, माझी असे तुझ अशी सूचना. चंद्रहासा पाठविले सदना, विष ययासी देईजे. काय दिलं? मदना या मुलाला घरी पाठवलाय. इकडचा तिकडचा विचार करीत बसू नको. या ना त्या मार्गाने त्याला विष दे आणि ठार विष ययासी दे. आता पत्राची घडी घातली. चंद्रहासाची जायची तयारी झाली. तेव्हा तरुण झालेला होता, 15-16 वर्षाचा. घोड्यावर बसला, मंदिर मांडलेला होता. त्या मंदिरामध्ये ते पत्र खोचलं. टिकटॉक 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 घोडा निघाला. जसा चंद्रहास निघून गेला तसं प्रधानजींनी त्या कुंतलपूरच्या राजावर ठपका ठेवून आमच्या महाराजांचे तुम्ही भांडली का तो पत्करलेला आहे ना, या महाराजांना विचारल्याशिवाय तुम्ही राजपुत्र हा मांडीवर घ्यायचं ठरवलं कसं? या मुलाला सांभाळलं कसं? असे सगळे आरोप ठेवले. त्याला कैले टाकलं. त्याचं सगळं द्रव्य गुंडाळलं. इकडे चंद्रहास प्रवास करीत 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 त्या कुंतलपूरला, ज्या ठिकाणी 15-16 वर्षापूर्वी त्याला मारायला आणलेलं होतं, त्या देवीच्या देवळात आला.
आता बरंच बदल झाला होता. बाहेरच्या बाजूला बाकडी होती, प्यायचं पाणी होतं, देवळाची काही सुधारणा केलेली होती. पण ते आठवलं का? अरे एकेकाळी आपल्याला इथंच मारायला आणलं होतं. दिवसभर ते घोड्याचा प्रवास तो दमल्यासारखं झालं. जरा थोडं पाणी वगैरे प्यायला आणि देवीच्या देवळामध्येच ते पाठवलं मंदिर जो बांधलेला होता तो तसाच काढून ठेवला. आडवा झाला, घोरायला लागला. तिकडून त्या दुष्ट बुद्धीची मुलगी जसा चंद्रहास वयात आला होता तशी ती वयात आली. उपवर झालं. फिरत 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 देवीच्या देवळाकडे आली. आज बाबा गावात नाही. आणि बघितलं त्या चंद्रहासाचं रूप पाहिलं. असा जर एखादा मुलगा मला पती म्हणून मिळाला, वर जर मिळाला, काय बहार येईल संसारामध्ये. बघितलं तर ते मंदिर ठेवलेलं होतं. त्या मंदिरामध्ये काय होतं? पत्र होतं. ते पत्र काढलं हळू. फक्त मुलंच खोड्या करतात असं नाही. पत्र काढलं. वाचावं का नाही, वाचावं का नाही, शेवटी निश्चय झाला वाचतो. म्हणून चिठ्ठी उघडली, बघते. हा, आणि माझ्या बाबांचंच अक्षर दिसत आहे. काय लिहिलं? स्वस्ती श्री चिरंजीव म्हणा, माझी असे तुझा अशी सूचना. म्हणजे हा चंद्रहास आहे. बर, खाली काय? अशी असा हा सुंदर मुलगा शेवटची विष ययासी देई दे. एवढ्या चांगल्या मुलाला विष दे असं मला सांगितलं. नाही नाही, काय ते खोटं आहे. हा, बहुधा असं सांगायचं असेल, विषया यासी देई दे. तिचं नाव विषया होतं ना. पण बाबाला सवयच आहे, काहीतरी घोटाळा केला, एक कागदपत्र द्यायची राहिली घाई. बरं झालं बाई मी बघितलं ते, नाही तर केवढा घोटाळा झाला असता आणि केवढा मोठा चान्स गेला असता. म्हणून काय केलं? आता विष ययासीच्या ऐवजी विषया यासी करण्याकरता ययासी मधल्या पहिल्या य अक्षराला एक कागद द्यायचं. विष ययासी, त्याच्याऐवजी विषया यासी असं करायचं. काजळ घातलं होतं डोळ्यात, काजळ. त्या विषयी कुंपणाचा एक शेल काढला, काटा, डोळा असा केला, ते काजळ काढलं आणि त्या काजळाने त्या पहिल्या यला एक काना दिला. वाचून बघितलं. विषया यासी देवी. आता बरोबर परत घडी घातली, त्या मंदिरामध्ये ठेवलं ते पत्र. मैत्रिणी बरोबर निघून गेली. चंद्रहास उठला. मध्ये घडलेला प्रकार माहिती नाही. गेला नगरामध्ये. मदनाला ते पत्र दाखवलं. मदनाने वाचलं. वा 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 वा, उत्तम, आबांचा निर्णय उत्तम. इमर्जन्सी मध्ये लगेच ब्राह्मणाने बोलवलं, वाजंत्री बोलवली. तू म्हणाल काय भाऊ, असं एवढं लग्न करता येतं का? घराला मला सांगायचं पुढे. तात्काळ दुसऱ्या दिवशी सुमुहूर्तावर शुभमंगल सावधान सगळ्या ब्राह्मणांना, नगरातल्या प्रतिष्ठित लोकांना बोलवून या विषयीचा विवाह चंद्रहासाबरोबर झाला. इकडे प्रधानजी सगळं ते गाठोडं गुंडाळून त्या राजाला कैदेत टाकून नगरामध्ये प्रवेश करतात. दुसऱ्या दिवशी तो आपल्याच वाड्यात पुरोहित बाहेर पडतात. त्या ब्राह्मणाला विचारलं, म्हणलं काय इकडे कुठं? म्हणजे तुमच्याच वाड्यात गेलो. आमच्या वाड्यात मी नसताना? हो म्हणजे कारणच तसं होतं. काय? अहो चंद्रहास तुमचा जावई झाला. पण काय रूप आहे? प्रधानजींनी डोक्याला हात. अरे मी सांगितलं होतं काय, त्या मदनाने केलं काय? विष द्यायला सांगितलं होतं. माझ्या मुली तुला आला धावत धावत. मदना, अरे तुला सांगितलं होतं काय, तू केलंस काय? तो म्हटलं तुम्ही सांगितलं होतं तसंच केलं. पत्रान पत्र बघितलं. विषया यासी देई दे. अरे मी तर लिहिलं होतं विषय यासी देई दे. घोळ झाला. आता तरी नाक सोडावा की नाही? आता जावई झालंय. पण नाही, दुष्टाने जे एकदा ठरवलेलं असतं ना,
जावई झाला म्हणून काय झालं, याला शिल्लक ठेवणार. घाई घाई त्या माडेकरांकडे गेले. म्हणलं काय रे, 10-15 वर्षापूर्वी तुम्हाला एकाला मारायला सांगितलं होतं, तुम्ही त्याला सोडलाय, मला कळलंय, खरंय ना? मग आता उद्या सकाळी त्याला देवळात बसवतो परत. या वेळेला तुमचा वार चुकता कामा नये, नाहीतर माझ्याशी गाठ आहे, दुष्टबुद्धी म्हणतात. समजलं? सकाळी नाही, रात्रीच देवळात जाऊन बसा आणि पहिला सकाळी जो येईल सगळा घोळ लक्षात घेतला आणि प्रधानजी म्हणाले ठीक आहे, पण असं आहे, कुलदेवतेच्या पूजनेला जावं लागतं. ती पूजा राहिली. वास्तविक कालच तुम्हाला म्हटलं हे सांगायला पाहिजे होतं, पण लक्षात नाही आलं त्याच्या. ठीक आहे, हरकत नाही, विवाह झालाय तुमचा आता, पण उद्या सकाळी पहिल्यांदा जाऊन जगदंबेची पूजा करून या. जावायला सांगतोय चंद्रहासा असा. त्याच्या मनात काही नाही विचारलं. ठीक आहे, उद्या सकाळी जाऊया. प्रधानजी दुसऱ्या कामात आहे असं दाखवत होते, दुसरीकडे निघून गेले. तो राजाच्या कानावर बातमी गेली की प्रधानजींनी आपलं मुलीचं लग्न चंद्रहास नावाच्या एका मुलाबरोबर केलं आणि ते आम्हाला न कळवता केलं. प्रधानजी कोणाचे? आमचे. आम्हाला पत्ता नाही म्हणून त्यांनी निरोप पाठवला. प्रधानजींना ताबडतोब बोलवलंय. प्रधानजी म्हणले आता राजा काहीतरी काही म्हणतो, गेली दुसरीकडे निघून आणि त्या मदनाला सांगितलं तू जाऊन बघून ये काय म्हणतात ते. मग मी बाहेर गेलो असं सांग. राजा म्हणाला बाबा का नाही आले? बाबा दुसऱ्या कामामध्ये नंतर येतात भेटायला म्हणले. बरं, तुझ्या बहिणीचं लग्न त्या चंद्रहासाबरोबर म्हणे लावून दिलं. बाबा एवढे तुझे सावकार, त्या चंद्रहासाला इकडे पाठवून दे माझ्याकडे. चंद्रहासाला माझ्याकडे पाठवून दे, तुझ्या मेवण्याला पाठवून दे, म्हणजे प्रधानजींच्या जावयाला पाठवून दे. आता हा चंद्रहास निघालाय देवळा तबक घेऊन देवीची पूजा करायला. तो मदन आला धापा टाकीत. भाऊ 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 थांबा थांबा, तुम्हाला राजाने भेटायला बोलवतो. अरे भेटायला कसा जाणार, मला आधी पूजा करून होती, तुझ्या बाबाने सांगितलं. म्हणजे बाबा म्हणजे प्रधानजी येतो, राजाचं आधी ऐकावं लागतं. महाराजांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय, ताबडतोब एक काम करतो, सबक घेऊन मी पुढे देवळात जातो, तुम्ही तिथं जा, राजाची भेट घ्या आणि तिकडे आपण उत्तर देऊ. चंद्रहास राजाकडे, प्रधानजींचा मुलगा मदन देवळाकडे तबक घेऊन. मारेकरांना माहिती होतं झुंजू मुंजू वातावरण आहे, बाहेर फारसं दिसत नाहीये, दोघंही तयारीत होते. तुझा चुकला तर माझा बसला पाहिजे. प्रधानजींनी सांगितलं होतं पहिला जो येईल. आणि काय हो, बापाने काय वाढून ठेवलंय इथं काही माहिती नाही त्याला. मदन जो आतमध्ये गेला, दोघांनी एकदम वार केली. त्याचा प्राण झाला, रक्ताच्या थारोळ्यात कोसळला मदन. इकडे चंद्रहास राजाला भेटायला आला. राजाने बघितलं, वा 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 काय सुंदर रूप आहे. आपली मुलगी चंपक मालती, तिचा हात त्याच्या हातात दिला. नंबर 2 आधी कोण? प्रधान कन्या विषया. नंबर 2 राजाची कन्या चंपक मालती. विवाह काय त्याला म्हणतात ना, हातात हात घेतला. कर हा करी धरीला शुभांगी झालं. तिचा हात हातात घेऊन प्रधानजीकडे परत आला आणि तेवढ्या वेळात प्रधानजीला ही बातमी कळली की चंद्रहास राजाकडे गेलाय आणि मदन देवळाकडे गेलाय. अरे 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 काय झालं असेल काही सांगता येत नाही. धावत 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 प्रधानजी गेले बघायला. बघतात तो काय हो, मदनाचा देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. ज्याच्या करता सगळं मी हे केलं तो मुलगाच मरून गेला. म्हटलं आता आपलं डोकं एका खांबावर आपटलं आणि प्रधानजी सुद्धा तिथे तिकडे देवीची पूजा करायचे. मदन पुढे तबक घेऊन गेलाय म्हणून चंद्रहास पूजे करता म्हणून आला. बघतो तो मंदिरातलं गुरुजी बाहेर ओरडत पडली. अहो काय झालं काय झालं, कारण त्या बोबडीच वळली. तर 2 मृतदेह एका वेळेला देवळात.
ते गुरुजी धावत धावत आले. चंद्रहासाला म्हणले, अहो देवळामध्ये 2 व्यक्ती मृत आहेत, प्रधानजी आणि त्यांचा मुलगा मदन. चंद्रहास गेला, देवीची प्रार्थना केली. देवी काय, तुझ्या देवळात लोक कशा करता येतात? स्वतःच कल्याण व्हावं या करता येतात. तुझ्या मंदिरामध्ये असं घडणं बरोबर. या दोघांनाही उठव. पण देवी प्रसन्न होईना. शेवटी चंद्रहास म्हणाला, जर समजा तू यांना उठवलं नाहीस ना, तर मी स्वतः डोकं फोडून घेईन आणि मी सुद्धा इथे गतप्राण होईल. नमोस्तुते भगवती, नमोस्तुते भगवती, नमोस्तुते भगवती, नमोस्तुते देवीने कृपा दृष्टीने पाहिलं दोघांकडे. चंद्रहासाचं शुद्ध अंतःकरण पाहिलं आणि आपल्या कृपा दृष्टीने ते शीर जे तुटलेलं होतं ते जवळ आलं आणि प्रधान पुत्र मदन पुन्हा जिवंत झाला. प्रधानजीलाही देवीने जिवंत केलं. आता मात्र कळून चुकलं. प्रधानजींनी चंद्रहासाचे पाय धरले, बायकोला बरोबर घेतलं आणि वानप्रस्थाश्रमामध्ये निघून. पूर्वीची लोक साधारण ठराविक वय झाल्यानंतर आपोआप वानप्रस्थाश्रम स्वीकारायचे. आता हालत होत नाही, त्यामुळे वृद्धाश्रम. पंढरनाथ राजाची मुलगी चंपकमालती मिळाली, प्रधानाची मुलगी विषया मिळाली. त्या प्रधान कन्येपासून चंद्रहासाला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं मकरध्वज. चंपकमालती पासून जो पुत्र झाला त्याचं नाव ठेवलं पद्माक्ष. ज्या राजाला यांनी कैदेत टाकलं होतं, ज्यांनी सांभाळ केला चंद्रहासाचा, त्या राजाला कैदेतनं सोडवलं. तेही कुंतलपूरचं राज्य चंद्रहासाला मिळालं. कुलिंदपूरचं राज्य मिळालं. चंद्रावती नगरीमध्ये ज्या ठिकाणी त्याचा जन्म झालेला होता तिथलं ही राज्य त्याला मिळालं. अशी 3 राज्य ज्याच्या छत्राखाली आहेत. 2 राण्या आहेत. त्या 2 राण्यांपासून झालेले मकरध्वज आणि पद्माक्ष असे पुत्र आहेत. नृसिंहनारायणाची ज्याच्यावर पूर्ण कृपा आहे, जगदंबा माता अनुकूल ज्याला आहे, असा हा चंद्रहास. त्या चंद्रहासाचे 2 राजपुत्र मकरध्वज आणि पद्माक्ष. अर्जुना, ठरवा आता यांच्याशी युद्ध करायचं का काय करायचं? कोण सांगताय? नारद सांगताय. ही कथा काल सुरू केली ती आज समज. 3 राज्य ज्याची, 2 राण्या, हे 2 राजपुत्र ज्याचे, असा हा चंद्रहास. त्या चंद्रहासाचे हे 2 मुलगे पद्माक्ष आणि मकरध्वज. यांना जिंकणं अर्जुना तुला सोपं नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंधातलं काहीतरी करता आलं तर बघ. मग अर्जुनाने युद्धाचा विचार सोडला. त्या दोघांशी चर्चा केली, विनंती केली आणि त्यांनी मान्य केलं. अश्वमेधाला सहमती दर्शवली. अश्वमेध यज्ञ सफल होण्याकरता मदतीचा हात पुढे केला आणि त्यातनं मग तो अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला. म्हणून भगवंताचं ऐश्वर्य, भगवंताचं सौंदर्य, भगवंताचं स्वरूप हे विशाल आहे. म्हणून त्याची पूर्ण कृपा मिळावी याकरता हे सगळं आपल्याला भजन कीर्तनात ऐकायला मिळतं. म्हणून श्रावण मासामध्ये पूर्ण महिनाभर कीर्तनाचा जो इथे घाट घातला जातो, ही सगळी मंडळी
आणि आपल्याला पूर्ण श्रावण महिनाभर या कीर्तनाचा आनंद घेता येतो म्हणजे हा आनंद वाढत राहावा म्हणून संपवताना त्या भगवंताचं वर्णन करतात सुंदरती ध्यान तुझे तुझे वर, सुंदरते ध्यान तुझे तुझे वर. जगत कलेवरी खेळ बोलिया, जगत कलेवरी खेळ बोलिया, जगत कलेवरी